आतापर्यंत 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून कंप्लीट झालेले आहेत. या अगोदर आपण मान्सून सुपर सिरीजचं आयोजन केलं होतं श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडांगण मानकुली येथे. तिथे देखील वी लॉयन्सने खूप कमालीचा खेळ करत असताना विजेतेपद पटकावलं आणि त्यानंतर आपण आलो श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव. औचित्य होतं 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स मान्सून ब्लास्टचं आणि तिथे देखील बाजी मारली प्रांतिक परिदा यांच्या संघाने म्हणजेच वी लायन्स ओडिसाने. तर उपविजेतेपद पटकावलंय श्रीजय 11 लालबाग विक्रांत जाधव यांच्या टीमने. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनची आता वेळ झालेली आहे आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन प्रसंगी आपल्या बरोबर मॅच रेफरी सचिनजी कदम उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर आमच्या जवळचे मित्र समालोचनामध्ये ज्यांचा आवाज महाराष्ट्रभर दुमदुमतो, आपल्या महाराष्ट्राचा गोड आणि बुलंद आवाज जुन्नर भूषण मुंबई भूषण चंदू शेटे सर. चला तर फायनल मॅचचा आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. फायनल मॅच मध्ये ज्या खेळाडूची बॅट तळपली आणि ज्या खेळाडूने दमदार असं अर्धशतक नोंदवलं तो खेळाडू म्हणजेच प्रथमेश पवार या फायनल मॅचचा ठरलाय मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता खेळाडू. अभिनंदन प्रथमेश पवार. दमदार खेळ, लास्ट मॅच, फायनल मॅच आणि त्या फायनल मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी करून गेला. 53 धावांची खेळी केली आणि शेवटच्या मॅच मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये त्या 29 धावा आल्या. थोडंसं बोलूया प्रथमेश, कारण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्ही जिंकलाय. वी लॉयन्स ओडिसा मागचंही जे आपण या अगोदर सुपर सिरीज पाहिली ती तुम्ही जिंकलात. त्याच्यानंतर एक चांगला संघ तुम्ही प्रस्थापित केला, बांधला. मॅनेजरची भूमिकाही महत्वाची असते. फायनल मॅच किती महत्वाची तर असतेच आणि त्यातल्या त्यात तुमची बॅटिंग खूप चांगली झाली, त्याबद्दल नक्कीच टीम पूर्ण दोन्ही दिवस चांगली खेळली. सकाळी पण तुम्ही बघितलं तर फिल्डिंग बॉलिंग आमच्या बॉलर्सनी खूप चांगला एफर्ट दिला आणि शेवटच्या मॅचला माझी इनिंग खूप क्रुशियल होती, कारण आम्ही ज्या सिच्युएशनमध्ये होतो पहिले 5 ओव्हर खूप डिमांडिंग सिच्युएशन होती आमची, कारण आम्ही 70ला 1च होतो. नंतर कोलॅप्स झालो, 6 विकेट गेले. नंतर आकाशची जी इनिंग होती ती खूप इम्पॉर्टंट होती. मी शेवटला मारले पण आकाशने जो आम्हाला नंतर मोमेंटम दिला तो आम्हाला नंतर कॅरी फॉरवर्ड करता आला, कारण ते 40 रन आकाशचे खूप इम्पॉर्टंट होते. कारण बघा हा टीम गेम आहे, एक पार्टनरशिप शिवाय आपण काहीच करू शकत नाही. एका इंडिव्हिज्युअलनी हा गेम जिंकू शकत नाही. आपल्याला टीम गेम असल्यामुळे पार्टनरशिप्स या बॉलिंगमध्ये असो या बॅटिंगमध्ये असो हे खूप इम्पॉर्टंट असतात आणि ते आकाशाने मी करून दाखवलं. ती पार्टनरशिप आम्हाला अशा सिच्युएशनमध्ये येऊन आली की आमची टीम 190 रनपर्यंत पोहोचू शकली आणि नंतर आमच्या बॉलर्सने खूप चांगले एफर्ट दाखवलं, कारण पावसात मला वाटतं त्यांची टीम खूप चांगली बॅटिंग करत होती. तुम्ही बघाल तर राकेश प्रभू आणि रवीने एक ती जी पार्टनरशिप केली आणि महेशचा जो स्टार्ट होता तो थोडा अनलकी ठरला, कारण ते हिट विकेट झालं, पण त्यांनी खूप सुंदर बॅटिंग केली थ्रू आउट द टुर्नामेंट. सो मला वाटतं महेशसाठी एक सगळ्यांकडनं जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे, कारण एवढं म्हणजे तुम्ही बघाल तर त्याच्यासाठी पण आपण बघतो मुंबईमध्ये रबर बॉल क्रिकेट हे आधीपासून आपण खेळलो जातो, तर आपण आपल्याला खूप सवय आहे, आपण ती प्रॅक्टिस पण पुण्यातनं येऊन त्यांनी दाखवून दिलं हे गेल्या 3-4 टुर्नामेंटमध्ये की आम्हीही रबर बॉल क्रिकेट चांगलं खेळू शकतो आणि तो कन्सिस्टन्सी दाखवतोय. असंही नाही की तो फक्त 1-2 इनिंग करतोय, तो प्रत्येक टुर्नामेंटला येतोय, प्रत्येक टुर्नामेंटला रन्स करतोय. सो मला वाटतं त्याला पण ते क्रेडिट दिलं पाहिजे आणि टीम खरंच समोरची चांगली खेळली. श्रीजय 11 त्यालवानी कालही चांगला खेळ दाखवला, आजही चांगलं खेळ ते लोक आणि पूर्ण क्रेडिट माझ्या टीमला, माझे मॅनेजर अहमदभाई, राहुल, बाबूभाई, हरी ह्या सगळ्यांनी. खरं हा टीम गेम असल्यामुळे ह्या सगळ्यांचे कॉन्ट्रीब्युशन तेवढंच इम्पॉर्टंट असतं. आपल्याला दिसत नाही पण बाहेरून तेवढंच त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जेवढं आम्ही आतमध्ये दाखवतो. खूप धन्यवाद हा होता प्रथमेश, ज्याने खूप चांगला खेळ दाखवला आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकलाय. आता आपण या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब देणार आहोत. उत्कृष्ट गोलंदाजाच्या रेसमध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर MUCC ओडिसा या टीमकडून करण सुरुवातीला आघाडीवर होता, त्याने खूप चांगली कामगिरी केली होती, परंतु त्याच्यानंतर एकाएकी आशिष मेहरुलने चमकदार कामगिरी केली आणि आशिष मेहरुलचा यॉर्कर जो होता या स्पर्धेतला सर्वोत्तम यॉर्कर होता आणि तो ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. 5,000 रुपयाचं पारितोषिक 70-70 स्पोर्ट्स कडून आणि 11 विकेट घेणारा गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आशिष मेहरुल. अभिनंदन आशिष. 5,000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल 70-70 स्पोर्ट्स कडून आणि उत्कृष्ट गोलंदाजचा हा किताब. यानंतर आपण पुढील पुरस्कार देतोय बेस्ट बॅटर, उत्कृष्ट फलंदाज, आणि हा पुरस्कार जातोय मागच्या हंगामात ज्या खेळाडूने शतक ठोकलं या हंगामात त्याही खेळाडूची बॅट तळपली आणि ज्या वेळेला तो भिवंडीत येतो त्यावेळेला मग जिल्हानिहाय स्पर्धा असो किंवा कुठलीही स्पर्धा असो एक नाव चर्चेमध्ये असतं, वाडेकरांचा नागेश वाडेकर. अभिनंदन.
वेल प्लेड. काय खेळ केला होता त्याने. भिवंडीमध्ये आल्यानंतर नेहमीच दमदार बॅटिंग नागेश वाडेकरने केली आहे आणि या ग्राउंडवर तो नेहमीच बरसतो. वेल प्लेड नागेश. याच्यानंतर आपण तृतीय पारितोषिक इथे देणार आहोत. टीमचं नाव आहे MUCC ओडिसा. 75,000 रुपयाचं रोख पारितोषिक आणि हे तृतीय पारितोषिक करण आणि जर कोणी खेळाडू इथे असतील तर त्यांनी यायचंय. करण. अभिनंदन. वेल बोल्ड करण. चांगला खेळ तुम्ही दाखवला. 75,000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी. सेकंड रनर अप संघ राहिला या स्पर्धेमध्ये. यानंतर पहिल्या पर्वामध्ये मान्सून ब्लास्ट स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकावलं होतं विक्रांत जाधव यांच्या टीमने श्रीजय 11 लालबागने. परंतु याही हंगामामध्ये श्रीजय 11 लालबाग हा एकमात्र संघ होता 5 सामने पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या संघाने जिंकले होते आणि त्याच्यानंतर 6व्या सामन्यामध्ये ज्या टीमने एक आशेचा किरण दाखवला या स्पर्धेमध्ये की धावा चेस होऊ शकतात तो संघ होता श्रीजय 11 लालबाग आणि तो संघ या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरला. अभिनंदन. आपल्याला इथे 1.5 लाख रुपयाचं रोख पारितोषिक आणि आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल. विक्रांत जाधव आणि टीम एकदा जोरदार टाळ्या श्रीजय 11 लालबाग साठी. वेल प्लेड. खूप चांगला खेळ तुमच्याही टीमने केला. यानंतर आता आपण मालिकावीराचा पुरस्कार इथे देणार आहोत. मालिकावीराच्या यादीमध्ये देखील भरपूर नाव होती. सगळ्याच खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु कालपासून ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे, जसं आपण चर्चा करतोय बैलगाडी क्षेत्रामध्ये मुळशी परिसरामध्ये त्या शर्यतीचा एकच डॉन आहे तो म्हणजे बकासूर आणि बक्या डॉन. तसाच आता आपल्या पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आणि टेनिस बॉल क्रिकेट गाजवायला तयार आहे आपला मया डॉन. एकदा जोरदार टाळ्या. महेश नानगुडे मॅन ऑफ द सिरीज. 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल 70-70 स्पोर्ट्स कडून. महेश अभिनंदन. आणि खूप चांगलं कौतुक प्रथमेश पवारने देखील त्याचं केलं. महेश थोडंसं थांबायचं कारण मॅन ऑफ द सिरीज तुम्ही घेतलंय. माहितीये कमी बोलता परंतु आज थोडंसं बोलावं लागेल. महेश कालचाही दिवस गाजवला. आज कुठेतरी असं वाटलं की त्या टोपीने घात केला. हो सर, थोडे लूजच घातले होते. पुढच्या वेळेला थोडीशी टाईट घालून या. चांगलं क्रिकेट खेळा. परंतु कसं वाटलं पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा पुण्यातली स्पर्धा तू गाजवली, तिथे तू बाईक जिंकली, इथेही तू येऊन सिरीज घेतोय आणि प्रथमेशने सांगितलं की खऱ्या अर्थाने पुणे परिसरामध्ये पूर्वीच्या काळी एवढं क्रिकेट होत नव्हतं. टेनिस बॉल क्रिकेट तुम्ही खेळायचे, पावसाळी क्रिकेट कमी खेळलं जायचं. परंतु अशाही परिस्थितीमध्ये प्रॅक्टिस करणं आणि मोठमोठ्या स्पर्धा महाराष्ट्रातल्या म्हणजेच मुंबई परिसरामध्ये येऊन बॅटिंग करणं किती चॅलेंजिंग असतं. सर तसं बघायला गेलं तर खूप चॅलेंजिंग आहे, कारण रबर बॉल हे क्रिकेट आमच्या इथं खेळत नव्हते पण आता खेळायला लागलेत आणि मुंबईमध्ये आधीपासूनच खेळायचे आणि ऋषी सरांच्या टीममुळं आणि पुण्याच्या टीममुळं मी इथं खेळायला आलो पहिल्यांदा आणि करून दाखवलं. आता हळूहळू तुझंही फॅन फॉलोअर वाढू लागेल. ज्या पद्धतीने जे फेम मिळतंय, जे नाव मिळतंय, या संपूर्ण श्रेय तू कोणाला देऊ इच्छितोस? सर प्रथमतः तर मी आई वडिलांनाच देईल आणि दुसरं एक गाणं भाऊ साळवी आणि ऋषिकेश झोरे सर आणि प्रवीण तापकीर यांच्यामुळेच सर. खूप खूप अभिनंदन. हा होता मॅन ऑफ द सिरीज खेळाडू महेश नानगुडे. सगळ्यांची नावं त्यांनी घेतलीत ज्यांनी ज्यांनी त्याला सपोर्ट केला त्याच्या या क्रिकेटिंग करिअर मध्ये. आणि यानंतर आता आपण या स्पर्धेचा विजेता संघ ज्यांनी 70-70 प्रस्तुत सलग 2 स्पर्धा जिंकलेल्या आहेत. या अगोदर आपण पाहिलं मान्सून सुपर सिरीज मध्ये देखील चांगली कामगिरी केली आणि आता आपण पाहतोय 70-70 प्रस्तुत मान्सून ब्लास्ट मध्ये देखील दमदार कामगिरी करणारा दमदार शानदार संघ व्ही लॉयन्स ओडिसा प्रांतिक परिदा यांचा संघ आणि राहुल वाल्मिकी. चला या बाकी टीम देखील या आता कारण एक फोटो सेशन होणं गरजेचं आहे. प्रांतिक परिदा यांचा संघ आहे. अहमदभाई मीन, तुम्ही सगळ्यांनी खूप चांगली कामगिरी केली. बाबूबाई, हरिभाऊ, सगळ्यांचं कौतुक, अभिनंदन. तुम्ही एवढा चांगला संघ बांधला. हे सगळे चेहरे तुमच्या स्क्रीनवर ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली. भिवंडीमध्ये दुसऱ्यांदा भिवंडी गाजवून सोडली आहे
व्हील लॉयन्स ओडिसा हा विजेता संघ ठरलाय. 70-70 प्रस्तुत मान्सून ब्लास्ट ही स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केलाय. 3 लाख रुपयाचं पारितोषिक आणि आकर्षक ट्रॉफी देऊन तुम्हाला सन्मानित करण्यात आलाय. तर ही होती आपल्या 70-70 स्पोर्ट्स प्रस्तुत मान्सून ब्लास्ट ही स्पर्धा. चांगली स्पर्धा रंगली. 12 टीम या स्पर्धेमध्ये सहभागी होत असताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि खूप चांगला खेळ सर्वांनीच खेळला. परंतु आता ती वेळ झालेली आहे तुमच्यातून रजा घेण्याची, कारण इथून पुढे 28 जुलै पासून 1 ऑगस्ट पर्यंत आणखीन एक मोठी स्पर्धा 70-70 स्पोर्ट्स प्रस्तुत रबर बॉल